गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज होतं पारायण, स्वामी समर्थांचं पारायण होतं. पहिला दिवस होता, पण मला तिथे व्हिडिओ शूट करायला टाईमच नाही भेटला. मी डायरेक्ट घरी आल्यावर व्हिडिओ स्टार्ट केला आणि तेव्हा मी जस्ट घरी आले आणि सिद्धी आली होती माझ्या मागे लगेच. मग मी तिला कॅमेरासमोर उभं करून दिलं, कारण मला आवरायचं होतं, ऑफिसला जायला ऑलरेडी उशीर झाला होता. आणि मी आवरता व्हिडिओही बनवत होते जसं जमेल तसं. आणि तुम्ही बघू शकतात ही सिद्धी अशी का बघते आहे, कारण समोर माझे पप्पा बसलेले होते आणि ती पप्पांना थोडीशी घाबरली होती, म्हणून ती अशी जागेवरनं हलत पण नव्हते, एका जागेवरच थांबून होते नुसते आणि काही बोलायलाही तयार नव्हती. मी किती तिला बोलत होते तरी ती बोलत नव्हती. इथे ती खूप भाव खात होती. नंतर मग मी ऑफिसला जायला निघाले, खूप घाईत निघाले कारण मला ऑलरेडी लेट झालं होतं, खूप म्हणजे खूप. आणि नंतर ऑफिसला गेले. हे माझा आजचा लुक होता, पारायण होतं त्यामुळे मी ट्रेडिशनल वेअर केलं होतं. आणि आज ऑफिसमध्ये मला ॲक्टिव्हिटी घ्यायची होती, योगा प्लस झुंबा असं मिक्स आमचं ॲक्टिव्हिटी होती आज. मी काही क्लिप्स पण ॲड केल्या आहेत, तुम्ही ते बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते ही ॲक्टिव्हिटी. आणि ही ॲक्टिव्हिटी सगळे खूप एन्जॉय करतात, सगळ्यांना खूप मजा येते. आणि तेव्हा मी व्हिडिओ नाही काढू शकले, त्यामुळे मला जेवढे क्लिप्स भेटल्या मी तेवढ्या ब्लॉगमध्ये टाकलेच आहेत, शॉर्टमध्ये टाकले आहेत, कारण पूर्णचं नाही टाकू शकत, एवढे मोठे बसणार नाही, कारण पूर्ण 13-14 मिनटाचं सॉन्ग होतं पूर्ण. आम्ही कंटिन्यू 13-14 मिनटं ते झुंबा आणि योगा घेत होतो. आणि प्लस आम्ही 2 प्रोसेसमध्ये घेतलं, म्हणजे आम्ही 2 वेळा हा डान्स केला आहे. आणि ते साईडचा जो आहे माझ्या, त्याला तुम्ही इग्नोर करा, त्याला कितीही सांगितलं तरी तो असाच करतो, प्रत्येक वेळेस स्टेप त्याच्याच मनाने चेंज करून टाकतो. आणि नंतर मी आज ऑफिसमधून निघाले पण लेट होते, कारण थोडं काम पेंडिंग होतं, मग ते आम्ही पूर्ण केलं आणि मगच ऑफिसमधून निघालो. आणि नेमकं माझ्यासोबत असं झालं, मी स्टॉपला जाणारच तेवढ्यात माझ्यासमोरून माझ्या घराच्या इथं जी बस जाते ती बस निघून गेली. त्यामुळे मला अर्धा तास बसचं वेट करत थांबावं लागलं आणि त्यामुळे मला घरी पोचायला पण खूप लेट झाला. त्यामुळे मी खूप थकले होते आणि नंतर व्लॉगच नाही बनवला. तर असा होता आजचा व्लॉग. तर सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.